बाईट्स अँड डिलाईट्समध्ये मी प्रज्ञा तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत हक्का नूडल्स. स्ट्रीट स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल जसं तुम्ही बाहेर खाता सेम त्याच पद्धतीचे नूडल्स आपण आज घरी बनवणार आहोत. तर इथे मी नूडल्स घेतले आहे, 80% कुक केले आहे. बघू शकता छान मोकळे झाले आहे. तर त्यासाठी मी टिप्स सांगते. तुम्ही पाणी गरम करा, पाण्यानंतर 2 उकळ्या काढा आणि नूडल्स गाळून घ्या. गाळल्यानंतर 2 ते 3 पाण्याने थंड पाण्याखाली धुवून घ्या. धुतल्यानंतर त्यावर 1 चमचा तेल घाला आणि सगळ्या नूडल्सला लावून घ्या आणि बाजूला ठेवा. नूडल्स छान मोकळे होतील, चिकटणार अजिबातच नाही. ही ट्रिक नक्की यूज करून बघा, नक्की काम करेल. तर इथे मी एक मातीचं मडकं घेतलं आहे. तुमच्याकडे वॉक असेल, चायनीज कढई असेल, तुम्ही ते यूज करू शकता. काही पण तुम्ही घेऊ शकता. अगदी घरातली जर्मनची कढईसुद्धा तुम्ही वापरू शकता. फक्त ही प्रोसेस तुम्हाला हाय फ्लेमवर बनवायची आहे, एवढं लक्षात ठेवा. हाय फ्लेमवर ही प्रोसेस पूर्णतः करायची आहे. तर इथे मी तेल घेतलं आहे. तेल थोडंसंच वापरायचं आहे. तुमच्या अंदाजानुसार, आवडीनुसार तुम्ही घालू शकता तेल. तर त्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला अद्रक आणि किसलेला लसूण घालायचं आहे. हाय फ्लेमवर 1-2 मिनिटं परतून घ्यायचं. त्यानंतर हिरवी मिरची, शिमला मिरची, पत्ताकोबी, गाजर ह्या सगळ्या व्हेजीस तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचे आहेत. बघू शकता इथे पूर्ण प्रोसेस ही आपण हाय फ्लेमवरच बनवणार आहोत, जेणेकरून तो स्ट्रीट स्टाईल सुगंध आपल्या इथला यायला हवा. तर यामध्ये आता सॉसेस घालायची वेळ झालेली आहे. तर इथे घातलेला आहे सोया सॉस, रेड चिली सॉस, तुमच्याकडे असेल व्हिनेगार, अजिनोमोटो तुम्ही घालत असाल तर ठीक, नाही घातला तरी चालेल, तो अगदी ऑप्शनल आहे. तर इथे सगळे सॉसेस ॲड केले आहे. टोमॅटो सॉससुद्धा थोडासा ॲड करायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता या प्रकारे. आता इथे आपल्याला ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ, तिखट, जिरं पावडर, धने पावडर. हे सगळं साहित्य ॲड करायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटं हाय फ्लेमला तुम्हाला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व करायला घेऊ शकता. बघू शकता नूडल्सचा रंग खूप छान दिसत आहे, चवीला अप्रतिम झालेले आहेत. छोट्या मुलांना ही नूडल्स रेसिपी फार आवडते. तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी नक्की बनवा आणि कमेंट सेक्शनला सांगा रेसिपी कशी झाली, ते आवडली असेल तेही सांगा. सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला सुद्धा क्लिक करा. तोपर्यंत नवीन रेसिपीज बनवत राहा आणि खात राहा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.